बे इजा, ह्या चिन्मय मांडलेकरचा काय विषय चालू आहे बे? हा, अरे ते त्याच्या पोराच्या नावावरून ट्रोल करायला तर त्याला लोक. अबे पण झालं का ते तर सांग. अरे झालं काय का त्याच्या पोराचं नाव त्यानं काय ठेवलेलं आहे? जहांगीर ठेवलेलं आहे का. आणि जहांगीर कोण होता? मुघल बादशाह होता. तर लोक ट्रोल करायले तर का तू स्वतः म्हणाले तर छत्रपती शिवाजी महाराजाची भूमिका करतो पिक्चरमध्ये आणि स्वतःच्या पोराचं नाव काय ठेवायला? तर जहांगीर ठेवायला. तर लोक मग ट्रोल करू लागले त्याला. तर मग ते म्हणलं की बा लोकांच्या या ट्रोलिंगचा मला ह्या बायकोला लय प्रचंड मानसिक त्रास व्हायला असं म्हणू लागलं. आणि त्या त्रासाला कंटाळलं आणि त्यानं मग निर्णय घेतला का इथून पुढं म्हणे मी छत्रपती शिवाजी महाराजाची भूमिकाच करणार नाही. असं एकंदरीत मॅटर झाले ते. अबे पण हे बरोबर नाही ना बे. मी तेच म्हणालो का लोकांचं असं वागणं बरोबर नाही रे. अबे लोकायचं नाही बे, मी त्या मांडलेकरचं बरोबर नाही असं म्हणून राहिलो. अरे बापा त्या मांडलेकरनंच काय पण कोणी बी आपल्या पोराचं नाव काय ठेवावं हे ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मग वैयक्तिक प्रश्न असून बी त्या मांडलेकरचं बरोबर नाही असं कसं काय म्हणायला तू? भाई मला एक समजत नाही का आपण जर समजा हिंदू आहोत तर आपण ना आपल्या पोट्ट्याचं नाव हिंदू धर्म पद्धतीनं ठेवलं पाहिजे. आपण जर मुस्लिम असून तर मुस्लिम पद्धतीनं, ख्रिश्चन असून तर ख्रिश्चन आणि शीख असू तर शीख पद्धतीनं आपण आपल्या पोट्ट्याचं नाव ठेवलं पाहिजे. पण येईल तसं नाही जमत. हे आहे हिंदू स्वतः, पण यायले नाव ठेवायचं आहे कोणत्या पद्धतीचं? मुस्लिम पद्धतीचं. बरं नाव ठेवलं तर ठेवलं का ठेवलं? मुघलाचा जो बादशाह होता जहांगीर त्याचं नाव ठेवलं यानं. अबे आपल्याकडं का राजे नव्हते का नाव ठेवासाठी? आपल्या एखाद्या राजाचं नाव जर याच्या पोट्याला ठेवलं असतं तर बिघडलं असतं का काही कुठं? पण नाही. हेले नाव का ठेवायचं आहे? जहांगीर. मला हेच समजत नाही काऊन तुमचा कंड उतू काऊन जाते दुसऱ्या धर्मातलं अनुसरून नाव ठेवण्यासाठी? आपल्या धर्माले अनुसरून एखादं नाव ठेवा तुम्ही पोट्याले. हा बापा सौर्या मग तू एक गोष्ट सांग का आपल्या पोराचं नाव काय ठेवायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे का नाही? मग लोकांना त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये डोकं घालायचं काही काम आहे का? लोक त्याचं घर चालवायलेत का? लोक त्याला 4 रुपये नेऊन यायलेत का? त्याच्या पोराचा शिक्षणाचा खर्च लोक करायलेत का? त्याचं त्यालाच करणं आहे ना. मग लोक जर काहीच करत नसतील तर मग त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये लुडबुड लोकांना काऊन करावं असं मग म्हणणं आहे का नाही? त्याचं वैयक्तिक आयुष्य आहे, जगू दे बापा त्याला सुखानं. अबे वैयक्तिक प्रश्न आहे तर मग यानं ट्रोलिंगला एवढं सिरियसली घेतलं काऊन लोकांच्या? मला ते सांगतो. वैयक्तिक होता वैयक्तिक ठेवायचा नाही ना. हा जाहीररित्या व्हिडिओ करून राहिला म्हणून राहिला का लोक मला बहुतच ट्रोल करून राहिले, मला प्रचंड मानसिक त्रास होऊन राहिला असं ना तसं, मग मी आता छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणारच नाही म्हणते. अबे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न राहते का मला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारायला भेटली पाहिजे. ते स्वप्न यायला जगाले भेटून राहिलं तर हा नाही म्हणून राहिला काऊन? तर मा झाला ना ह्याच्या अंगामध्ये. आता त्या भूमिकेनं याला प्रसिद्ध केलं, जगामध्ये पोहोचवलं, तर आता तोच म्हणून राहिला का मी ती भूमिका करणार नाही म्हणते. अबे लोक ट्रोलिंग करून राहिले तर त्या ट्रोलिंगला यानं वेगळ्या पद्धतीनं हाताळायला पाहिजे होतं. पण नाही. लोकांच्या भावना यानं समजून घ्यायला पाहिजे होत्या का नाही? नाही. हा का म्हणते बापू का मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणारच नाही म्हणते. तर हा माज नाही का मग ह्याचा? हा ना. याले जर समजा असं वाटत असेल का छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका जर केली नाही तर लोक याच्या पोट्ट्याच्या नावावरून ट्रोल करणं यायला सोडून देतील तर भाऊ आपल्याकडचे लोक तुले समजले का बे? समजलेच नाही ना. लोक अजून ट्रोलिंग वाढवतील ना भाऊ. का तू छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका सोडून राहिला पण पोट्ट्याचं नाव जहांगीरच आहे ते मी नाही बदलणार. लोक चेततील ना अजून भाऊ. मग लोकांना चेतवायचं काम करून राहिले तुम्ही. अबे शांततेत मॅटर जर समजा सलटवता येत असेल तर शांततेत सलटवून टाका ना. पण हेले शांतता नाही पाहिजे, हेले काहीतरी कॉन्ट्रावर्सी पाहिजे भाऊ. म्हणजे लोक ज्या थराला जाऊन ट्रोलिंग करायला तर त्या ट्रोलिंगचं समर्थन करायला का तू? समर्थन नाही बे, समर्थन नाही करून राहिलो. हे मला चुकीचंच वाटते का लोकांना एवढ्या वैयक्तिक लाईफमध्ये कोणाच्या इंटरफेअर केलं नाही पाहिजे आणि एवढं ट्रोल नाही केलं पाहिजे. पण कसं आपल्याकडचा ऑडियन्स आहे तो. आता क्रिकेट म्हणशीन, त्यानंतर सिनेमा म्हणशीन, त्यानंतर राजकारण म्हणशीन, ह्या गोष्टीमध्ये जर समजा तुम्ही पब्लिक फिगर असाल, तुम्ही जर फेमस असाल तर लोक डायरेक्ट भावनिक अटॅच राहते मग तुमच्यासोबत. मग लोक तर ट्रोल करणारच आहेत तुम्हाला. म्हणजे तुमची जर एखादी गोष्ट लोकांना पटली नाही तर लोक ट्रोल करणारच आहे. पण मग लोकांचं प्रेम जर समजा आपण स्वीकारत असू तर मग लोकांची ट्रोलिंग बी आपल्याला स्वीकारता आली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. माझं म्हणणं दुसरं काहीच नाही. मी काही लोकांचं समर्थन नाही करून राहिलो का ट्रोलिंग केलीच पाहिजे म्हणून. पण आपल्याकडची जनता कशी आहे ते आपल्याला समजायला पाहिजे का नाही? नाही. ह्यानं ते समजून घेण्याचा प्रयत्न केला का? नाही. हा का म्हणते मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिकाच करणार नाही म्हणते. अबे लोक चेततील अजून राजा. मग लोकांना चेतवायचं आहे का ह्याले? पण ह्यानं जो निर्णय घेतला आहे का छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणार नाही तो निर्णय एक प्रकारे चांगलाच झाला. तो निर्णय घेतला ह्यानं तर. कारण कसं आहे तुला आता प्रामाणिक मत सांगतो का ह्या चिन्मय मांडलेकरले जेव्हा मी पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये पाहिले होतं तेव्हाच मला तो आवडला नव्हता.
नव्हता आवडला, मध्ये नाही पटलं. म्हणजे त्याच्याकडे पाहून असं कोणत्याच अँगलनं वाटत नाही का बा छत्रपती शिवाजी महाराज असे असले पाहिजे म्हणून, नाही वाटत भाऊ. जे आहे ते आहे. आता आपण सामान्य ऑडियन्स आहे, सामान्य प्रेक्षक आहे, म्हणून मी तुला सांगून राहिलो का मला तो आवडला नव्हता. पण आता त्या चित्रपटाचा प्रोड्युसरच तो आहे म्हणल्यावर त्याला काढून टाका असंही आपल्याला म्हणता येत नाही ना. आपण म्हणलंही तरी कोणी आपल्याला सिरियसली घेणार आहे का? नाही. म्हणून तो रोल करत राहिला. आता ह्याच्यापेक्षा शंतनू मोघे म्हणा किंवा शरद केळकर म्हणा किंवा मग ते आपला कश्मीर महाजनी म्हणा, त्यानं छत्रपती शिवाजी महाराजाचा रोल केला तर कसं सूट होते ना बे. सूट झालं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजाचा वारा, त्याचं तेज, त्याचं एकंदरीत व्यक्तिमत्व असं आपल्याला वाटलं पाहिजे का आज साकारून राहिला म्हणून. चिन्मय मांडलेकर स्वतःच प्रोड्युसर असल्यामुळे तोच करत होता रोल आणि तो आपल्याला सहन करणं होतं. आता हा म्हणलाय का मी रोल करत नाही, तर आता यानं ते पाळलं पाहिजे. म्हणजे करू नको बा तू रोल. कारण खरं प्रामाणिक मत जर समजा विचारसान तर चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराजाच्या रोलमध्ये सूटच होत नाही. मला कसं वाटते सांगू का, एखादा जर कलाकार असेल तर त्याची एखादी भूमिका जर आपल्याला पटली नाही तर लोकांना बोललेलं आपल्याला चालते, काही प्रॉब्लेम नाही, बोला तुम्ही. त्याची भूमिका पटली नाही बोला. पण त्या कलाकाराच्या वैयक्तिक आयुष्याला धरून जर तुम्ही ट्रोलिंग करत असाल तर हे चुकतंय ना रे लोकांचं. लोकांना कसं आपण प्रेक्षक येतं आणि त्या कलाकाराला त्याचं वैयक्तिक आयुष्य आहे हे भान राखलं पाहिजे. प्रेक्षकांनी प्रेक्षकाची मर्यादा पाळली पाहिजे रे बापा. असं सगळेच जण जर एकमेकाच्या वैयक्तिक लाईफमध्ये जर समजा इंटरफेअर करत असतील, ट्रोलिंग करत असतील, अवघड होऊन जायचं सगळं. कसं आहे भाऊ का, लोकांना जर एखादी गोष्ट पटली नाही तर लोक त्या गोष्टीवर तर रिॲक्ट होते. पण लोक रिॲक्ट झाले त्या गोष्टीवर आपण कसं रिॲक्ट व्हायचं ते मात्र आपल्या हातात असते. आता मागं त्या अक्षय कुमारनं पान मसाल्याची ॲड केली होती, लोकांना त्याला ट्रोल केला. तर तो अक्षय कुमार का म्हणे का इथून पुढं मी पान मसाल्याची ॲड करणार नाही म्हणे. तो रिॲक्ट झाला त्या पद्धतीनं. पण शाहरुख खान आणि अजय देवगण ह्यानं पान मसाल्याची ॲड करणं सोडलं का? नाही, ते करूनच राहिले. काहून? तर त्याच्या पद्धतीनं ते रिॲक्ट झाले. तर लोक तेले जसं रिॲक्ट व्हायचं आहे तसं रिॲक्ट होतीनच, पण लोकांच्या रिॲक्ट होण्यावर आपण कसं रिॲक्ट होऊन राहिलो हे बी तेवढंच महत्त्वाचं राहते. कारण आपण पब्लिक फिगर आहोत. आपण जर एखादी गोष्ट करत असू किंवा करत नसू, त्या गोष्टीचा जनमानसावर, सामान्य माणसावर कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं फरक पडत असते. त्यामुळं लोक बोलणारच आहे. पण लोकांच्या बोलण्यावर आपण कसं रिॲक्ट व्हायचं ते आपण ठरवलं पाहिजे. आता तू मला सांग, लोक ह्याले ट्रोल करत होते का तू तुझ्या पोट्याचं नाव जहांगीर ठेवलंच कसं म्हणून ह्याले शिव्या बी देत असतील. कारण 4 लोक राहतेच. 1000 लोक जर प्रेम करणारे असतील तर 4 लोक शिव्या घालणारे बी आपल्याला राहते. पण आता 4 लोक बी समजा सहन होत नसतील का शिव्या घालून राहिले तर मग गोष्ट बहुतच कठीण होऊन जाते. बरं आता 4 लोक शिव्या देत असतील तर मग त्या लोकांना आपण रिॲक्ट कसं व्हायचं ते आपण आपलं ठरवलं पाहिजे, नाही का. आता या मॅटरवर तर जर समजा हा मांडलेकर शांत बसून राहिला असता तर नसतं का जमलं, तरी बी मॅटर आरामात शांत झाला असता. काही दिवसानं लोक विसरून बी असते गेले. कारण आपल्या लोकांची मेमरी शॉर्ट टर्मवाली राहते. आयुष्यभर काही कोणी लक्षात ठेवून बसत नाही. तेवढ्या पुरतं तेवढं राहते लोकांचं. पण हा झाला रिॲक्ट त्या पद्धतीनं, तर मला असं वाटतं का ह्यानं शांत राहिले पाहिजे होतं. तुला काय वाटते मांडलेकरनं लोकांच्या रिॲक्शनवर कशा प्रकारे रिॲक्ट व्हायला पाहिजे होते, का वाटतं तुला? कसं आहे, चिन्मय मांडलेकरच्या या निर्णयाबद्दल मला काय वाटते किंवा तुला काय वाटते, याच्यापेक्षा प्रेक्षकाला काय वाटते हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर ॲज अ प्रेक्षक म्हणून, ॲज अ सामान्य माणूस म्हणून चिन्मय मांडलेकरच्या या एकंदरीत मॅटरबद्दल तुम्हाला काय वाटते हे तुम्ही कमेंट करून सांगा. म्हणजे आपल्याला एकंदरीत लक्षात येईल प्रेक्षकांचं नेमकं म्हणणं काय. तर ठीक आहे, तोपर्यंत स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या. धन्यवाद.